म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी आली आहे सखीच्या स्वयंवर बघण्यासाठी आणि त्या सखीच्या स्वयंवरमध्ये काय काय सुरू आहे, कोण कसं छान नटलंय आणि एकंदरीत काय प्रोसेस सुरू आहे, फायनल आहे, फिनाले आहे आणि ते बघण्यासाठी आज आपण सेटवर आलोत। पण इथे जर तुम्ही माझ्या बाजूला बघत असाल तर तेजस्विनीची वॅनिटी आहे आणि तेजस्विनी म्हणजेच सरकार रेडी होत आहे। तिचा लुक कसा असणार आहे या राऊंडचा आणि कशा प्रकारे ती रेडी होते आपल्या मेकओव्हर सेगमेंटमध्ये खास आपण बघणार आहोत। बघूया रुपाली टू तेजस्विनी अर्थात सरकार हा मेकओव्हर तिचा कसा होतोय खास सखीच्या स्वयंवरसाठी। चला हॅलो हाय हाय। सो इथे आहे रुपाली म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या सरकार आणि सध्या ती रेडी होते कारण निमित्त खास आहे, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे ते निमित्त काय आहे आणि आज फिनाले राऊंड आहे। हो हो। सो आजच्यासाठी माझ्यामध्ये एक धमाकेदार लुक असेलच रुपालीचा, प्रत्येक लुक मध्ये काहीतरी एक छान डिफरंट करायचंच असतं। सो आता ती रेडी होते म्हणून खास आपण तिच्या व्हॅनिटीमध्ये आलोय। आज काय रुपाली ठरवलंय? माझ्या मते अर्धी थोडीशी तयार झाली आहेस तू? थोडं मेकअप झालेला आहे, आता हेअर चालू आहे। सो अजून हेअर मध्ये अजून काय काय करायचंय, आता 2 राऊंड मध्ये वेगवेगळे लुक्स होते। सो आता या फिनाले राऊंडला काय करायचंय ते आता दीपाली डिसाइड करतीये। दीपाली हेअर करतीये, दीपाली इंटरव्ह्यू घेतीये। वा ओके। पण असं आता मी बघितलं इथे येताना मेकअप तर तुझं झालेलं आहे, पण मेकअप मध्येही आजच्या लुक साठी खास वेगळं काहीतरी ट्राय आउट केलंयस? नाही, मेकअप तसाच नॉर्मल जसा मी रेग्युलर करते तसाच आहे। असं काही वेगळं काही इव्हेंट आहे म्हणून वेगळा मेकअप असं काही नाहीये। फक्त हेअर वेगवेगळे आहेत, जे रेग्युलरली जे हेअर असतात तसे न ठेवता तिन्ही राऊंड मध्ये वेगवेगळे हेअर ठेवले। प्लस डेफिनेटली सरकारांचा जो लुक आहे सिरियल मधला त्याच्या पेक्षा वेगळा इव्हेंट्सचे तिचे ब्लाउजेस आणि असे असतात। सो तिन्ही लुकचे ब्लाउजेस पण कमाल आहेत, साड्या कमाल आहेत। म्हणजे बाकी आपण पेस्टल टोन ठेवलाय तिचा घरच्या साड्यांचा किंवा काय, सो इव्हेंट साठीचे पेस्टल नाही आहेत, सो ते ब्राईट छान कलर्स आहेत। पहिला मी आता रिव्हील करणार नाही, पहिल्या राऊंडची जी साडी आहे ती तर कमाल आहे, म्हणजे ती तुम्हाला एपिसोड मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ती का कमाल आहे। त्याच्यानंतर सेकंड राऊंडची साडी सुद्धा कमाल आहे। बेसिकली आम्ही फुल स्लीव्हचे ब्लाउजेस ठेवलेले आहेत प्रत्येक साडीसाठीचे, पण प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा आहे। या साडीचा सुद्धा आता ती बघताय तुम्ही बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आणि काल अशी छान पिंक कलरची म्हणजे राणी पिंक कलरची साडी होती, म्हणजे ब्राईट कलर्स आहेत। सो त्या पद्धतीने हेअर पण तसेच आहेत। सरकारांचे हेअर कायम ओपन आणि असे आपण दाखवले, सो इव्हेंटचे हेअर आणि एक्सेसरीज सगळ्या वेगळ्या ठेवल्यात आपण। सरकार कधीच फूल किंवा गजरा असा जो मला पर्सनली आवडतो, रुपालीला पर्सनली आवडतो, पण सरकार फूल किंवा गजरा हा प्रकार काही माळत नाही, त्याच्यामुळे तिचे फक्त एक्सेसरीज असतात। सो त्या पद्धतीचं तसा लुक आहे। पण मला आता इथे मस्त गजऱ्याचा स्मेल येतोय, तो कोणासाठी आणलाय? तो देवासाठी। ओके, बरं प्रत्येक लुक हा कुठून ना कुठे आपण इन्स्पायर्ड असतो किंवा हा लुक करायचा याच्यासाठी एक तर तुमचे अप्रुव्हल असतात किंवा तुमचे स्वतःचे काही सजेशन्स असतात। पण आता मी आल्यावर मगाशी बघितलं तुझ्याकडे एक मोबाईल मध्ये प्रियांका चोप्राचा मी एक लुक बघते, सो आज तसं सांगितलंयस तू यांना का तुला तसं सजेशन आले की त्यांना सांगावं लागतं त्यांना की भाई कारण सकाळी आल्यानंतर मॅम काय करूया असा प्रश्न असतो। म्हणजे ह्या आधी रुखसार होती, आता ही आली आहे माझ्या वाटेला की आल्यानंतर की मॅम काय करूया, मग ते असे जरा करावे लागतात सर्च किंवा हे असं बघ, हे असं बघ, हे होणार आहे का, हे होणार आहे। सो 2 दिवस सिनेमाचं डोकं जरा हलकं ठेवलं होतं कारण विग लावला होता। आज सिनेमाच्या डोक्याला विग लावलेला आहे, 14 तास विग असणार आहे। विग एवढ्यासाठी कारण बाकीचे आपले जे केस आहेत ते डॅमेज होऊ नये म्हणूनचा विग असतो। सो आज ती विग वरती एक्सपेरिमेंट करणार आहे। 2 दिवस जरा माझे केस मोकळे होते, जरा म्हणजे डोकं हलकं होतं, पण आज नाही, आज तिला असं म्हणणं आहे तिचं की नाही आज विगच लावायचं। सो त्याच्यामुळे काहीतरी मेसी काहीतरी करण्याचा ती प्रयत्न करते आता, म्हणून मी जरा ऑफ सेंटर बसले, सो मला त्या आरशात पण दिसतंय ती काय करते, त्यासाठी मी इथे बसले। सो लेट्स सी ती काय करते ते नाही आवडलं तर पुन्हा ते चेंज होणार, कारण पण बघूयात म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणजे
ती काहीतरी करते ते बघूयात आता, म्हणजे काय तिचं काय म्हणणं आहे ते. ओके. पण हे सगळं आता मेकअप तर तुझं झालेलं आहे, तुम्हाला म्हणालीस मेकअप मध्ये फार एक्सपेरिमेंट केलेले नाहीयेस, तरी तुझे बेसिक मेकअप काय असतो आणि तू स्वतः करतेस और मेकअप दादा? नाही, मी स्वतः करते, कारण मेकअप दादांना सकाळी सगळ्यांनाच रेडी करायचं असतं. सो अशा वेळेला असं होतं की जर कंटिन्यू मेकअप करणारा एकच माणूस, एकाचाच हात जर नसेल तर प्रत्येकाला रोज वेगवेगळा टोन सांगावा लागतो, कारण त्याला कळतं एक 5-6 वेळा मेकअप केल्यानंतर की हा टोन आहे यांचा, नाहीतर मग तुम्ही कधी लाल दिसता कधी पिवळे दिसता असं होऊन जातं. सो त्याच्यामुळे आय प्रिफर की मी माझा मेकअप करते. त्याच्यामुळे काही फार असं नाहीये, जे बेसिक मेकअपचे जे आपले असतात त्याच गोष्टी आहेत. म्हणजे ऑफकोर्स कन्सिलर आहे, हे कन्सिलर जे मी वापरते, हा ऑरेंज करेक्टर आहे आणि हा एक कन्सिलर आहे. सो ते एक गोष्ट आहे. ब्लश हे तर तुला सगळीकडेच सापडेल, क्रायलॉनचं, म्हणजे दुसरं कोणतंही ब्रँडचं काही लावलं नाही, हे 2 लावले तरी तुम्ही सॉर्टेड होता. सो ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अगदीच म्हणजे मी थोडं तो क्रायलॉनचा एक हलका बेस आणि फाउंडेशन असं मिक्स करून लावते. दिस इज दी फाउंडेशन जे मी युज करते. आज बरीच वर्ष झाली मी हा युज करते आणि हा माझ्या करेक्ट टोनचा, करेक्ट ब्लेंड होणारा असा फाउंडेशन आहे. हा मला माझ्या मेकअप आर्टिस्टने दिलेला फाउंडेशन आहे, की जर कधी तुम्हाला अगदीच नाही युज करावा तर हा कधी लावा. सो त्यांनी मला हा गिफ्ट केलेला आहे. सो त्याच्यानंतर हे एक ब्लशर आहे जे लिक्विड ब्लश आहे. सो हे म्हणजे टिंट आहे, ते मी चिकला सुद्धा लावते, लिपस्टिकला पण कधी अगदीच नॅचरल काही करायचं असेल तर तसं काहीतरी लावते. म्हणजे अगदीच आपण नाईटचा काही सीन वगैरे असेल तर इट गोज विथ इट. आणि त्याच्यानंतर हे मेकअप फिक्सर आहे जे पण हे डेली यूज करते? हे डेली यूज करते, मेकअप करताना सुद्धा यूज करते, मेकअपच्या आधी सुद्धा थोडंसं स्प्रे करते. सो इट इज लाईक स्टे ऑल डे. सो ते ब्लेंड करायला खूप इझी पडतं. लेटली मी यूज करायला लागले ते हे एम्ब्रोलिसचं हे फेस मिस्ट आहे. सो जर बाहेर न आले, समज मी सीन करून आले आणि अगदी जसं कधी कधी डिहायड्रेटेड वाटतं, आपला चेहरा सुद्धा होतो, सो ते जरा स्प्रे केलं सॉर्टेड होऊन जातं, हायड्रेशन मिळतं. त्याच्यानंतर म्हणशील तर हे जे काही बेसिक ही लूज पावडर आहे हुदाची, ही युज करते. तू पण कॉम्पॅक्टच्या ऐवजी लूज पावडर प्रिफर करते. कॉम्पॅक्ट पण आहे, पण कॉम्पॅक्ट तो सेटवर ठेवते, लूज पावडर सेटवर ठेवत नाही, कारण ती ना पटकन सेटल नाही झाली तर ती केकी वाटू शकतं आणि खूप उगाच ब्राईट वाटतं. सो ते नाहीये. त्याच्यानंतर बॉबी ब्राऊनचं एक कॉम्पॅक्ट आहे आणि हायलायटर आहे आणि कॉम्पॅक्ट आहे. पण हायलायटर मी युजली स्क्रीनला वापरत नाही, म्हणजे डेली सोपला वापरत नाही, कारण लाईट्स वगैरे असल्यामुळे तो शाईन होतो आणि मग डीओपी म्हणतात की मॅम उसको डॅप करो, मग काय उपयोग आहे त्याचा लावून. सो ते न लावता जितकं आपण स्ट्रोब क्रीम वगैरे लावून जितकं त्याला नॅचरल जो ग्लो येतो तोच येतो. बाकी असं काही खूप असं वेगळं काही नाहीये. प्लस आय शॅडो पॅलेट आहे ही म्हणजे मल्टी यूज होते आणि ही बरीच यूज झालेली आहे माझी. सो अजून पण ही ग्लिटर स्पेशल आहे और कशी आहे तुझी? ग्लिटर म्हणजे अगदीच मला कधी वाटलं तर मी ते यूज करते. अजून म्हणजे सगळेच ट्राय करून झालेत माझे की हा कसा दिसतो वगैरे. सो पण बेसिकली रोजच्या ह्याला मी मोस्टली हा आणि हे 2 यूज करते आणि हा एक असतो कटिंग साठीचा. बाकी असे काही अजून तसे ट्राय आउट केलेले नाही, हा नाही ट्राय केलेला आहे, अजून बाकी आहेत सगळे ट्राय करायचे बरेच. बट हे दोन तर रोजचे यूज करतेच मी. सो या बाकी असं म्हणजे आजच्या मेकअप मध्ये सुद्धा दिस इज दी आय शॅडो जे मी यूज केलेलं आहे. सो या. आणि मेन तर असतात आता आपले मेकअपचे ब्रश. सो मेकअपचे ब्रश खूप इम्पॉर्टंट असतात, कारण काही जण स्पॉन्ज वापरतात, काही ब्रश नाही करतात, काही अगदी हाताने आपल्या हाताच्या. तू काय प्रेफर करतेस आणि अर्थात त्याची काळजी कशी घेतेस? एक हे ब्रश क्लीनर असतं, सो ते रोज ब्रश डेली क्लीन होतं, कारण आता दिवसभर ह्याच्यामध्ये ते पार्टिकल फाउंडेशनचं आणि ह्याचं सगळं असणार आहे ह्याच्यामध्ये. सो ते रोज क्लीन करणं फार गरजेचं आहे, नाहीतर ते जर ते क्लीन नसेल तर
तुमच्या चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात आणि माझं खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्याच्यामुळे ते रोज क्लीन करतो. माझा बिचारा राजू जो आहे, तो राजू जो मेरा बंदा आहे, तो सकाळी आल्यानंतर तो सगळं हे सेट करून ठेवतो, क्लीन करून ठेवतो. सो मी ब्युटी ब्लेंडर सुद्धा वापरते आणि हेही वापरते. कारण काय होतं, ब्रशने तुम्ही ब्लेंड करता, मेकअप फिक्सर त्याच्यावरती मारायचं, ब्लेंड करायचं, पण काही काही ब्रशचे स्ट्रोक राहतात चेहऱ्यावर, तो इव्हन दिसत नाही. त्याच्यासाठी मग ब्युटी ब्लेंडरने तुम्हाला थोडासा सेटल केला, ब्लेंड केलं की तर मग इव्हन दिसते स्किन. नाही तर कधी कधी इथे एक लाईन होते ना, तर ती ब्रशमुळे जी आलेली असते ती इव्हन आउट होण्यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरते. बाकी तर हा एक मला वाटतं आता हा सगळ्याच मुलींकडे तुम्हाला सापडेल, हा अगदीच म्हणजे खूप युजफुल आहे. हा इथे पावडर साठी आता प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वापरतं, पण मी ज्या पद्धतीने वापरते, मी हा ठेवलाय ब्लश साठी, लिक्विड ब्लश वापरायला, हा कधी पावडर वाईप अप करण्यासाठी, हा जो आहे हा कटिंग साठी, आय शॅडोच्या कटिंग साठी ठेवलेला आहे. सो प्रत्येक जण त्यांच्या कन्व्हिनियंट हिशोबाने वापरतो. हा परत आय शॅडो ब्लेंडिंग साठी मी ठेवलेला आहे. म्हणजे काही काही जणी हा कन्सिलर म्हणून पण वापरतात किंवा हा वापरतात. मी तो न वापरता मी त्याला आय शॅडो साठी ठेवून दिलेला आहे. सो तसं आहे आणि हँडी आहे. म्हणजे मला जर इथे जायचं असेल इव्हेंटसाठी वगैरे, तर त्यावेळेला मी हा एक ब्रश टाकला पाऊच मध्ये, सॉर्टेड होऊन जातं. एवढे ब्रश कॅरी करायची गरज लागत नाही. ते मल्टीपर्पज आहे. हा एक कन्सिलर ब्रश आहे जो मेकअप पाऊच मध्ये पण असतो सेटवरती, आय डॅप करायला, अंडर आय वगैरे काय. आणि हा एक पावडर पफ ब्रश आहे, तो पण सेटवर असतो. सो फाउंडेशन ह्याच्यातलं कॉम्पॅक्ट मधलं काही वापरायचं असेल तर फक्त थोडा डॅप केला, अंडर आय कव्हर केल्यानंतर वापरला की झालं. हा ब्लशचा आहे ब्रश. बाकी आय शॅडो साठी जे वेगवेगळे ठेवलेले आहेत, कारण मग एकच आय शॅडोचा इथे तिथे लागू नये म्हणून हा मी आयब्रोच्या खाली आपण जे करतो त्याच्यासाठी मी हा हायलायटर साठीचा ठेवलेला आहे. त्यानंतर हा एक आहे ब्रश जो अगेन आय शॅडो ब्रशच आहे. सो आय शॅडो ब्रश मी 2-3 असे ठेवलेले कटिंग साठी आणि म्हणजे एक आपण कलर घेतलाय तो सगळीकडे लागू नये म्हणून वेगवेगळे ठेवलेले आहेत. सो असे हँडी ठेवलेले आहेत. पण आय शॅडो ही तू स्वतः करते? कारण मेकअप आर्टिस्टच्या हातात जेव्हा माझा चेहरा जातो तेव्हा मी बाकी तर बेस जसा असतो तसाच असतो. मला डोळे त्याने कसे केले त्याच्यावरनं मला कळतं की उद्या मी ह्याच्याकडे मेकअप साठी बसणार आहे की नाही. प्लस ही एक आयलायनरची एक म्हणजे पेन आहे हा. सो विंग आयलायनर करायचं असेल जसं आता मी केलंय, सो त्यासाठी हा खूप मस्त आहे. ब्राउनिश आहे ब्लॅक? नाही, ब्लॅक आहे हे. त्याच्यावरती मी ब्राऊन पावडरने थोडस हे करते, फिल करते, सो दॅट ते अजून जरा ब्लेंडेड दिसतात. सो दिस इज समथिंग गुड. कारण कधी कधी आपण जेव्हा ब्रशने करतो तेव्हा ते नीट विंग येत नाही. सो ते ह्याच्याने जरा एक मार्किंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती तशा पद्धतीने असा आहे. हा छोटू ब्रश जो आहे हा पाऊच, मेकअप पाऊच मध्ये जातो. सो दॅट एवढा मोठा ब्रश पाऊच मध्ये ठेवायची गरज लागत नाही. पण बेसिकली हे काहीच वापरत नाही मी सेटवर फक्त मलमल आणि अगदीच डॅप करायचं असेल तर तो पण पफ माझा टिश्यू मध्ये असतो. त्याने फक्त ऑइल टिपणं एवढंच असतं. ह्यातलं काहीच सेटवर वापरत नाही. आता जो मेकअप इथे मेन मेकअप करण्यासाठी, आता जो मेकअप इथे होतो त्याच्यानंतर मी जी काही रेडी होऊन जाते, सो दॅट्स दी सॉर्टेड मेकअप. मी परत टचअप करायला येत नाही. सो त्याच्यामुळे पण मी 8:30च्या गोल्ड टाइमला 8 वाजता येते. सो दॅट मला माझा एक अर्धा तास वेळ मिळतो प्रॉपर छान शांतपणे मेकअप करण्याचा. सो तेवढंच मी आतापर्यंत पाळत आलेले आहे. अर्थात ते खूप छान आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या टिप्सही मिळाल्या असतील प्रत्येक वेळा. अर्थात आपण काही वेळेला कन्फ्युज असतो, हे युज करू तर, अर्थात प्रत्येकाच्या स्किनवर असतात, पण तुम्हाला भरपूर ऑप्शन्स यानुसार समजू शकतात की तुम्ही कुठला ट्रायआउट करू शकता. आणि आता माझ्या मते ना छान वेणी बांधून झाली आहे आणि ती खूप सुंदर दिसते असं मला वाटतंय. काय रुपाली तिकडून दिसतंय? सजेशन दिसते मला. ओके, पण हे आज तू टाय करणार आहे? आज त्यांची इच्छा. अच्छा, आज त्यांची इच्छा अशी झाली की आज आपण असं काहीतरी करूया. सो 2 दिवस बंद केले तर त्यांचा मूड आहे आज की नाही, आज बंद नाही करायचं. सो त्यांनी असं ठरवलं आज की आज आपण असं काहीतरी करूया. सो तसं काहीतरी करण्याचं. ये सो ही आमची तेजा आहे. हे बघ, हे मी मगाशी जसं तुला म्हंटल की आमचे प्रत्येक ह्याचे ब्लाउजेस जे आहेत ते असे आहेत. सो
इट इज फुल स्लीव्ज असे ब्लाऊज प्रत्येक ह्याचे. 2 बाकीच्या ज्या साड्या होत्या त्या सुद्धा अशाच फुल स्लीव्हचे ब्लाउजेस आहेत. आणि अप्रतिम कलर्स, अप्रतिम गोष्टी. वैशाली जी आमची कॉस्ट्युम्स करतीये, आउटफिट्स करते, सो तिने हे अशा पद्धतीचे डिझाईन्स केलेले आहेत. सो जसं आधीच्या सिरियल मध्ये मी म्हणायचे, कोणाचंही लग्न असू दे नटणार मीच. कोणाचंही काही असू दे, सगळा इकडेच दिसतो. प्लस ज्वेलरी पण खूप अप्रतिम आली आहे. ज्वेलरी कुठे तेजा? हेअर पूर्ण झालेले आहेत आणि हेअर ऍक्सेसरीज मगाशी ती म्हणाली तसं गजरा प्रेफर न करता ती हेअर ऍक्सेसरीज प्रेफर करते. सो रुपाली काय काय लावलेस? माझ्यामध्ये थोडेसे एक छोटे डायमंड्स आहेत आणि बाकीच्या पण ऍक्सेसरीज आहेत. तुला आवडतं हे सगळं म्हणजे छोट्या छोट्या ऍक्सेसरीज युज करायला? हो, मला आवडतं हे, कारण खूप क्यूट दिसतं ते. आणि हे सगळं जे काही दीपाने शोधून आणलंय आणि ते सगळं लावलंय. सो सकाळी आमचं तेच चाललं होतं की काय लावायचं, काय करायचं. काल पूर्ण डायमंड होता. हा इथे सेट सगळं आहे बघ. काल हे सगळं हेअर एक्सेसरीज मध्ये फुल डायमंड होतं. जी हेअर एक्सेसरीज काल आम्ही लावली होती. आणि आज वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न काल केला. हे काल फुल पूर्ण मेसी बनला पूर्ण डायमंड होतं. आणि आज आता तिने जरा असं काही छान मस्त मेसी चोटी केली. आवडली, म्हणजे मला पहिल्याच ह्याच्यात ती आवडली आहे. ती तिला उघडायला लागली नाही त्याच्या, म्हणजे गुड गुड दीपा, गुड. येस. बरं, यासोबतच आणखीन एक मला खजाना सापडलाय, तो म्हणजे लिपस्टिकच्या शेड्सचा. आणि तो पाऊच अगदी माझ्या बाजूला आहे आणि मला भरपूर साऱ्या लिपस्टिक दिसल्यात. सो एवढी क्रेज आहे तुला मेकअप मध्ये लिपस्टिक? मला खूप आवडतात लिपस्टिक्स, खूप आवडतात. हे दीपा आणि समीर, मेकअपला जो समीर आहे आणि दीपा, हे म्हणते की मॅम हे मी ढापणार आहे, हा पाऊच मी ढापणार आहे, इतके लिपस्टिक शेड्स. आणि मी वेगवेगळे लावते, त्याच्यामुळे ती ना अशी नजर ठेवून असते की काय लावली आता, कोणती लिपस्टिक लावली. सो मला आवडतात. माझा बर्थडे येतो 29 डिसेंबरला. जर तुम्हाला मला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही मला लिपस्टिक्स गिफ्ट करू. अख्खा पाऊच आहे तिचा फक्त लिपस्टिकचं. सो आपण बघू शकतो. माझीही नजर गेली, कारण एवढा बाजूला होता तो बंद करून ठेवते. सो आता आपल्याला मेकओव्हर मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आलाय, तो म्हणजे आता कॉस्ट्युम काय असणार आहे. मगाशी रुपालीने आपल्याला दाखवलं ब्लाऊज ग्रीन कलरचा, पण माझ्या मते ना त्याच्यासोबत एक छान ज्वेलरी ही आलेली आहे. सो इथे मला 2 साड्या दिसतात रुपाली, आपण जरा बघूया. तर काय आहे या आत्ताचा लुक? तर तुम्हाला हा दाखवलाच आहे. आताचा हा लुक आहे थर्ड फिनाले राऊंडचा ग्रीन कलरचा लुक आहे. आणि हा ब्लाऊज आता आपण मगाशी बघितला, फुल स्लीव्हचा ब्लाऊज आहे. आणि त्याबरोबर हा सेकंड राऊंडचा लुक होता. पिंक कलरची छान अमेझिंग अशी बनारसी अशी साडी आहे. त्याच्यावरती हा एक फुल स्लीव्हचा ब्लाऊज आणि असा पॅटर्न वगैरे. मला वैशालीची कमाल वाटते की ती ऑलमोस्ट 24/7 या सगळ्या स्वयंवराच्या खटाटोपात बिझी आहे. पण त्यातल्या त्यात ती असे 2 दिवसात आणि 1 दिवसात हे सगळं स्टिच करून आणते. आणि आमची तेजा आहेच आहे मग तत्पर तिथे, मग हे ह्याच्यावर हे असं सगळं मॅनेज करायला. म्हणजे काल आम्ही एक जुगाड केला होता हेअर एक्सेसरीज मध्ये. डायमंड आम्हाला फुल लुक हवा होता. सो ते बन येतं ना डायमंड, जे पूर्ण असं आपण टाकू शकतो. सो त्याच्यात तिचं असं झालं की तो एक नेकपीस आहे, तो आपण राऊंड लावूया, त्याच्यानंतर आपण असं सगळं डेकोरेट करूया. सो त्या नेकपीसचं पेंडंट काढणं वगैरे वगैरे हे सगळं तेजाचं असे खुराफती डोक्यातनं येतं, जी मग अशी ब्लाऊज घेऊन आली ना ती तेजा. सो मग त्याच्यानंतर दीपाने सगळ्या गोष्टी केल्या. सो ही जी ज्वेलरी आहे ही
ही आता ह्याच्यावर ग्रीन वरती आहे. वाव, जसं तुम्हाला माहितीये की मी आधीच्या आमच्या शो मध्ये सुद्धा मला कॉन्ट्रास्ट करायला फार आवडतं. एक्झॅक्टली. मला सेम कलरच्या साडीवर सेम कलरचा ब्लाऊज, म्हणजे साडीचा रनिंग ब्लाऊज मला आवडत नाही. पण ह्या शो मध्ये आम्ही ते जरी सेम ठेवलं असलं तरी माझा अट्टास होता की ज्वेलरी मी सेम करणार नाही. आणि ऑल थँक्स टू वैशाली की ती सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने मॅनेज Wow. करते. ऑफकोर्स आमची जी क्रिएटिव्ह टीम बसलेली आहे चॅनलची, अजिंक्य, मोनिका, रोहित, त्याच्यानंतर ऋतुजा, हे सगळे त्या मागे मेहनत घेतात. सो दिस इज दी ज्वेलरी. ही ह्या साडीवरची आहे, ग्रीन साडीवरची. पिंक साडीवरती ग्रीन कलरची ज्वेलरी आम्ही वेअर केली ही. आणि मगाशी मी तुला पहिल्या लुकचा दाखवला कलर काय होता. सो त्याच्यावर सुद्धा म्हणजे असं इमॅजिन नाही करू शकत आपण की तो कोणता कलर असतो. तेजा मजेंडा पहिल्या राऊंडचा सरकार नाही साडीचा कलर मजेंडा, वाईन कलर. सो वाईन कलर वरती सुद्धा आम्ही ग्रीन कलरची ज्वेलरी वेअर केली आहे. म्हणजे हा सेट नाही प्लीज, म्हणजे सरकारच्या साड्याही रिपीट होणार नाही आणि ज्वेलरी रिपीट होणार नाही. ते मी कॉन्स्टंट ठेवलेले. संजनाचं जसं होतं एकही साडी रिपीट नाही किंवा काय, तसं आम्ही ते पण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. सो त्यातही ग्रीन कलरची ज्वेलरी मी वेअर केली आहे. आणि असा हा सगळा लुक आहे. आणि अंगठ्या डेफिनेटली मला आवडतात फार अशा. सो त्या अंगठ्या आहेत. ह्याच्यावरची खूप सुंदर. हो, वैशालीने बिंदी दिली, म्हणाले की तू बिंदी लाव. तर आम्ही आता बघतो एकदा फायनल जरा साडी बिडी वेअर केल्यानंतर की बिंदी लावायची का की नाही. सो लेट्स सी. विचार करा, सखीची आईच एवढी म्हणजे सरकार एवढी नटते, तर आता सखीचाही लुक कसा असेल. स्वयंवर नक्की कोणाचा असा प्रश्नच पडेल सगळ्यांना. एकतर एक करेक्शन आहे की मी सखीची आई नाही. त्याच्यामुळे हे प्लीज तुम्ही अंडरलाईन करा. तुम्हाला सीन्स वरनं वगैरे ऑफकोर्स प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न आहेच आहे की नक्की ही सखीची आई आहे की नाहीये. तर ही सखीची आई नाहीये. त्याच्यामुळे ही सरकार आहे आणि सरकार राहणार आहे. सो लग्न कोणाचंही असो, स्वयंवर कोणाचंही असो, राज्य सरकारच असणार आहे. त्याच्यामुळे ती काही कमी करणार नाही या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. कारण ऑफकोर्स एवढ्या मोठ्या एम्पायरची, कामत एम्पायरची ती मालकीण आहे. सो ती तशीच दिसली पाहिजे आणि तिचा ऑरा तसाच असला पाहिजे. त्याच्यामुळे हा सगळा खटाटोप आहे. आणि तुझा लुक करताना सखीच्या लुक मध्ये तू काय इंटरफेअर केलेला आहेस? नाही, मी तिच्या आयुष्यात इंटरफेअर करते, लुक मध्ये काय. पण कसा असावा काय असं काही अजिबात नाही. कारण सगळे मिळून क्रिएटिव्ह टीम म्हण किंवा कॉस्ट्युम डिपार्टमेंट म्हण, हेअर डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट इतके छान तयारीने आहेत. त्याच्यामुळे वेगळं काही करायची गरज नाही. म्हणजे हा सगळा लुक अप्रूव्ड होऊन येतो. त्याच्यामुळे आपण काही त्याच्यामध्ये ऍड करण्यात काही पॉइंट नाही. त्याच्यामुळे मी नाही. मालिकेत असं काही सांगितलेलं आहे का सरकारने? मालिकेत म्हणजे असं म्हणतात सरकार तर सांगतच असते. सरकार काय अजून काय, सरकार डेफिनेटली सगळ्या गोष्टी करत असते. पर्सनली रुपाली म्हणून विचारशील तर मी त्या सगळ्या गोष्टी करायला जात नाही. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा एक कम्फर्ट असतो. सो मी त्याच्यामध्ये इंटरफिअर करायला किंवा मला ते इंटरमिंगल करायला आवडत. बरोबर. सो प्रत्येकाची स्पेस रिस्पेक्ट करायला मला आवडते. सो आय रिस्पेक्ट दॅट. आणि सरकारचं म्हणत असेल तर सरकार तर प्रत्येकाच्या आयुष्यात काय करू नये हे एवढं स्वयंवर रचलंय म्हटल्यानंतर काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी स्वयंवर सखीने रचलेला आहे. तो कसा उधळून लावायचा ते सरकारचं काम आहे. सरकारने रचलंय. येस. पण आता हा लुक, जसा आता आपण रॉ लुक पाहिलेला आहे, आता तिने सांगितलं आहे की कसा हा लुक रेडी होणार आहे. पण आपलं सेगमेंट मेकओव्हर हे आहे, त्याच्यामुळे आता रुपाली या लुक मध्ये तुम्हाला दिसत असली तरी तिचा फायनल लुक कसा रेडी होतोय आणि सगळी ज्वेलरी जी तिने दाखवली आहे, ट्रायआउट काय काय करणार आहात, सो ते आपण आता थोड्या वेळाने बघूया ती पूर्ण रेडी झाल्यानंतर कशी दिसते. स्वतः भेटूया साडी आणि ज्वेलरी. आपण म्हटलं तसं की आता मेकओव्हरचा जो आहे तुम्हाला फायनल लुक रुपालीचा दिसतो आहे आणि ज्वेलरी घालायची अजून बाकी आहे. पण तिने आपल्याला दाखवली की ती कुठली ज्वेलरी याच्यावर वेअर करणार आहे. सो भारी वाटते साडी. आणि तू जसं म्हणालीस तसं ब्लाउजचा पॅटर्न खूप सुंदर आहे रुपाली. छान वाटतंय मस्त. आणि फुल अर्थात फुल स्लीव्ज आहे आणि छान त्याला कॉन्ट्रास्ट म्हणतात तसं की प्लेन साडी आणि मोस्टली खूप जास्त हेवी असा ब्लाउज. सो आता ट्रेंड येणार अर्थात. ओके. सो आता ज्वेलरी वेअर करतोय आपण. आणि बिंदी
बिंदीचं काय करणार आहेस? जी बिंदी तुला दिली होती, म्हणाली होतीस की कदाचित ट्राय करू किंवा ट्राय काय करू. हा, बिंदी आम्ही विचार केला की नाही अवॉइड अवॉइड करणार करूया. आहे? कारण गळ्यात पण हेवी आहे, कानात पण हेवी आहे, ओके. तर ती बिंदी मला असं वाटत नाही की ती नाही. मग मला म्हणजे त्या पण सगळ्या गोष्टी असतात की जर तुम्ही नेकपीस हेवी घातला असेल तर इयरिंग्स नाही घालायचे. मग इयरिंग्स मध्ये फक्त असा जर स्टड असता ना तर तो घातला असता आणि बिंदी लावली असती. पण आता हे इयरिंग सुद्धा हँगी आहेत आणि नेकलेस एवढा हेवी आहे, बिंदी लावलं तर खूप जास्त होईल तो, त्याच्यामुळे मग बिंदी अवॉइड केली. सो ह्या पण छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्ही ओव्हरऑल लक्ष दिलं तर जरा. येस. हे आता मस्तपैकी स्वयंवरचं जे शूट आहे त्या सीनसाठी आता रेडी आहे रुपाली. Yes. आणि जसं म्हटलं होतं की रुपाली टू सरकार असं आपला एक मेकओव्हर होता आणि तो छान प्रकारे तुम्हाला दाखवलाय. तुम्हाला याच्यात मेकअप टिप्सही मिळाल्या असतील. पण जेवढं ना रुपाली आपण मेकअप करतो तेवढी नंतर स्किनची काळजी ही खूप इम्पॉर्टंट असते. सो जाता जाता ती एक टिप पण आहे की मेकअप काढताना, रिमूव्ह करताना आणि नंतरची जी स्किन केअर प्रोसेस असते ती तू कशी फॉलो करतेस? कारण तुमचं खूप वेळ शूट असतं आणि खूप वेळ हेवी मेकअप असतो. सो ते पण सांगशील? मेकअप मी बेसिकली असं काही खूप असं वेगळा क्लेन्झर वगैरे असं वापरत नाही. आज वर्ष मी कोकोनट ऑइलच वापरते, पण तो डेफिनेटली आता ते ऑर्गॅनिक वगैरे असं सगळ्या गोष्टी आल्या, नाही तर आपलं नॉर्मल जी खोबरेल तेलाची बॉटल मिळते त्यातनं पण मी मेकअप काढलेला आहे. पण मी हे करते की तो झाल्यानंतर डबल क्लेन्स करते. बरं, डबल क्लेन्स करताना सुद्धा काही परत वेगळा प्रॉडक्ट नाही वापरत. कच्चं दूध असतं आपलं, ते कॉटन वरती घ्यायचं आणि त्याने क्लेन्स करायचं. जे आफ्टर म्हणजे कोकोनट ऑइलने मेकअप काढला, जो कोणता ऑइल तुम्ही यूज करत असाल त्याने मेकअप काढल्यानंतर मग मी कच्चं दूध घेते, कॉटन पॅड वरती त्याने क्लेन्स करते. आणि मग नॉर्मल जे काही आपलं माझ्या स्किनला जे डमॅटने सांगितलेलं जे फेस वॉश असेल त्या फेस वॉशने वॉश करते. मी थंड पाण्याने आंघोळ करते. गरम पाणी मी वर्षाचे 12 महिने गरम पाणी हा प्रकार मी वापरत नाही. मी थंड पाण्यानेच आंघोळ करते, थंडीतही. सो त्याच्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करत असल्यामुळे ते पोर्स जे आहेत ते प्रॉपर परत पुन्हा जसे असतात तसे राहतात. ते झाल्यानंतर मात्र आंघोळ झाली, आपलं सगळं औपचारिकता झाली, लोशन बिशन लावून झालं की मग चेहऱ्याला पुन्हा एकदा थंड बर्फाचं पाणी जे असतं किंवा फ्रीज मधलं जे गार पाणी असतं त्याने पुन्हा एकदा पाण्याचा हपका मारते, सो दॅट ते पोर्स असतात ते प्रॉपर परत पुन्हा बंद होतात. त्याच्यानंतर मग जे मॉइश्चरायझर असतं ते मी खूप जास्त प्रिफर करते कैलास जीवन. जे मी खूप माझं म्हणजे आजही आताही बॅगेत असेल. मी बऱ्याचदा मेकअपच्या आधी सुद्धा जर मला कधी असं वाटलं की थोडं जरा स्किन जरा रिॲक्ट करते खूप हेवी काही झाल्यानंतर, तर कैलास जीवन लावून मी माझा अख्खा बेस करते. सो रात्री झोपताना एक थोडं हेवी मॉइश्चरायझर लावायचं म्हणून ते हायड्रेटेड पण आहे, थोडंसं वॉटर कंटेंट पण आहे त्याच्यामध्ये. सो कैलास जीवन लावून सुद्धा मी ऑल्टरनेट जे काही ज्या वेळेला जे असेल तसं करते. किंवा मग अगदीच आता ड्राय होईल, थंडी जशी सुरू होईल तसं मग थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल बेस्ड किंवा ज्या काही गोष्टी प्रोटेक्टिव्ह बेस्ड असतील स्किनसाठीचे तो मॉइश्चरायझर यूज करते. पण अगेन इट इज नॉट की खूप असा महागाचा वगैरे. जे माझ्या पर्समध्ये जे अवेलेबल असेल, अख्खं केमिस्ट्री पर्समध्ये ते त्या वेळेला अवेलेबल असेल त्यानुसार जसं जो दिवस जसा जाईल की आज काय स्किन रिॲक्ट करते त्या हिशोबाने ते असतं. अदरवाईज असं काय खूप असं नाईट प्रेप वगैरे नाही. इंटरनल खूप गोष्टी काळजी घेते. म्हणजे मग ते रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी आणि त्यात 1 चमचा तूप घालून पिणं, सकाळी उठल्यानंतर सुद्धा गरम पाणी आणि तूप घालून पिणं. मग ते ऑल्टरनेट डेज चेंज होत राहतं. मग कधी आज गरम पाणी आणि तूप असेल तर दुसऱ्या दिवशी बडीशेपचं पाणी आणि असं. सो ते या गोष्टी, गट क्लीन असेल तुमचं, पोट व्यवस्थित असेल आणि इंटरनल तुमचं ऑइलिंग छान झालेलं असेल तर ते मला वाटतं ते बाहेर चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होतं. आणि आता ते एक ज्यूस बघू दे त्यात ते बाबा लाल कलरचा ज्यूस असेल बघ, हे जे आहे हे माझी आई मला बनवून देते रोज. बापरे. ते आज माझा उशिराचा कॉल टाइम असल्यामुळे माझं पिऊन झालेलं नाहीये. तर हे रोज सकाळचं माझं काय आहे ह्याच्यामध्ये आहे. कच्ची हळद आहे, म्हणजे जी आपल्याला ओली हळद मिळते ती हळद आहे, आलं आहे, त्याच्यानंतर बीटरूट आहे, त्याच्यानंतर गाजर आहे आणि थोडासा पुदिना आहे. असं सगळं ह्याच्यामध्ये आहे. आणि सो हा एक ज्यूस मी रोज पिते आणि 1 आठवडा हा पिते, दुसऱ्या आठवड्याला मग तो स्विच करते. मग ते काहीतरी पुदिना असेल, ॲलोवेरा असेल, असं सगळं
इंटरनल क्लेन्स Internal केलं ना cleanse. तर तुम्ही आउटर तुम्हाला ग्लो दिसतो आणि आउटर पण हेल्दी राहते स्किन. हेल्दी ड्रिंकची एक मस्त साधी सोपी रेसिपी मिळाली आहे तिच्या आईच्या बटव्यातली असं Yes, म्हणता येईल yes. आपल्याला. सो आईची मेहनतही आहे म्हणून रुपाली इतकी Of छान course, of सुंदर course. दिसते तुम्हाला सगळ्यांना. Of course, of आणि course. अर्थात तिचीही मेहनत आहे. आज नाही माझी जर 10% असेल ना तर बाकीची सगळी मेहनत आईची आहे, कारण सकाळी उठल्यापासूनचा सगळा तिचा सुरू होतो, किचन सुरू होतं. माझा कॉल टाइम कितीचाही असू देत, मग ती सकाळी उठून माझा अख्खा दिवसभराचा डबा बनवून देते, घरचं जेवण. तुलाही माहितीये की जेव्हा केव्हा मी डबा आणला नसेल तर मग मी हिला फोन करायचे की मला आज डबा पाठव. तर ती सवय तिने लावलेली आहे की बाहेरचं नाही, जितकं असेल जे काही असेल ते घरनं. मग भाकरी भाजी, हातसडीचा भात असतो, तो पॉलिश भात नसतो, तो गावावरून भात येतो, तांदूळ येतो, तो त्याचा भात असतो. सो ते घरचंच जेवण जे काही असेल ते. सो या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आपल्या. कितीचा कॉल टाइम असो, मी किती वाजता पोहोचू दे. म्हणजे आमच्या नाईट शिफ्ट चालू होत्या, 6 वाजता वगैरे आम्ही घरी पोचायचो. परत संध्याकाळी निघायचं असतं सेटवर दुपारच्या वेळेला, तरी सुद्धा ती उठून ते सगळं स्वयंपाक, दिवसभराचा स्वयंपाक. मग ते फक्त माझ्यासाठी नसतं, मग राजू माहीमला राहतो तर राजूला परत घरी जाऊन ते सगळं करणं. संध्याकाळचा स्वयंपाक त्याचाही डब्यात असतो. अरे वा. सो आमच्या दोघांचं जेवण मी घेऊन येत असते. वा वा वा. आणि हीच छान मेहनत आहे, ज्या सगळ्या आपल्या पाठीमागचे जे काही हात असतात त्या सगळ्या हातांच्या मदतीमुळेच आपण एवढे छान दिसत असतो समोरही. आता आज ठाण्यात शूटिंग चालू आहे आमचं, तर जवळच एक घर असल्यामुळे काल कोजागिरी झाली. सो आईने सगळ्यांसाठी कटलेट आणि मसाले दूध पाठवलं होतं. सो आमची काल कोजागिरी पण इथेच झाली. येस. सो आता तुम्हाला भरपूर टिप्स मिळाल्या असतील तर तुम्ही फॉलो करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मेकओव्हर कसा वाटला, हेही आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. आत्तासाठी एवढंच, आणि पुन्हा रुपालीला भेटू तेव्हा अशा काही वेगवेगळ्या छोट्या छोट्या टिप्स आपण तुमच्यासाठी देतच राहू. थँक्यू सो मच रुपाली, आणि खूप सुंदर दिसतेस. थँक्यू.